नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम वेलकम. मी जयंती कोटलवार. सॉरी जयंती नाही 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 जयंती सखदेव. कसं वाटतं ऐकायला? भारी वाटतं ना? ती सखदेव भारी वाटतं ना? तर मी जयंती सखदेव तुमचं आजच्या या हाऊस पार्टी मध्ये मनापासून स्वागत करते. त्याचं काय, माझे हजबंड म्हणजे माझे धनी मिस्टर सखदेव भागवत यांना मिळालेलं प्रमोशन आणि त्यांचा वाढलेला पगार, त्या निमित्त आपण ही सगळी पार्टी एन्जॉय करणार आहोत. बस झालं बाई तुझं भाषण. सखदेव भाऊजींना बोलव आता. हो ग बाई, बोलवते. तर आता तुमचे दोन्ही हात टाळ्या वाजवायला तयार ठेवा, कारण टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करणार आहोत आजचे आपले प्रमुख आकर्षण मिस्टर सखदेव भागवत. टाळ्या. बसा. तर मैत्रिणींनो, हे आहेत माझे मिस्टर सखदेव भागवत. सखदेव भाऊजी, तुमच्या कंपनीचं नाव काय? नेमका किती पगार म्हणायचा? अगं थांब की जरा. त्या पगारातून जे खायला आणले ते तर खाऊन घ्या आधी. तब्येतीनुसार आणि वयानुसार तर सासूबाई विसरतात बरं का काम करायला. जरा जाऊन ज्यूस बीस घेऊन या. हा हो आणती. आपू चल. अगं पण सखदेव भाऊजींना नोकरीबद्दल तर सांगू दे. नोकरी कुठे लागली, कशी लागली? अहो इतके दिवस टाळ फिटत होते आणि आता अचानक नोकरी लागलीये, म्हणजे मोठीच गोष्ट आहे ना. अहो असं ऐकलंय की तुम्हाला प्रमोशन पण मिळालं. इतक्या लवकर प्रमोशन मिळतं काय? कंपनीत ओळख आहे वाटतं. वशिला लावलाय का तुमचा? आता काय फ्लॅट आणि गाडी पण मिळणार वाटतंय. होय तर राहायला क्वार्टर्स पण मिळतात म्हणे अशा कंपनीत.